हाय गाईज, कसे आहात तुम्ही सर्वे? हो, तुम्ही सर्वे मस्त असणार. तर आज किचन मध्ये कोण काहीतरी बनवते आहे, कुठली तरी व्यक्ती काहीतरी बनवते फर्स्ट टाइम. दाखवू कोण आहे ती. तुम्ही तर ओळखलीच असणार कोण आहे ती आणि काय बनवते ना, मी तुम्हाला दाखवते. तिला ना फर्स्ट टाइम किचन मध्ये आहे बनवायचा. बघू जर टेस्ट कसा लागते की नाही लागत, मी तुम्हाला सांगेन. आवडला की नाही तर तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते ती काय बनवते आणि कोण आहे ती व्यक्ती. दाखवू तुम्हाला दाखवते. पहिला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा करून. बघा, ही ती व्यक्ती किचन मध्ये काय बनवते आहे आज. फ्रेंच फ्राईज पहिला बॉईल करते आहे. सांग, रेसिपी सांग. मी साफसुथरा मला मी म्हणजे आय थिंक सो 10 मिनिटं त्याला मिठामध्ये थोडीशी ठेवली कापून वगैरे, आणि मग त्याच्यानंतर मी बॉईल केली कारण किटाणूस असतात. आणि मग आता हे सर्व झालेलं आहे सर्व छान. थोडंसं फुगे पण येतात आहे. तर मी माझा प्लॅटफॉर्म क्लीन केला. आता मी ह्याच्यावरती नवीन फर्स्ट टाइम मी ट्राय करतो. तर प्लीज गाईज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर बघू ही कशी बनवते आणि टेस्ट आवडते की नाही बघू. आज मी किचन मध्ये नाही, आज आहे तन्नू शेफ. बघू शकतात तुम्ही, ही आज बनली आहे शेफ घरातली. आता काय करते आहे. फ्रेंच फ्राय आहे ना, ते थोडंसं मला ना असं ड्राय करायसाठी खुशबू मस्त येते. आता थोडा उशिराला ठेवणार पीठ होईपर्यंत. ह्याचा काय हे पीठ होईपर्यंत म्हणजे फ्रेंच फ्राय मसाला वगैरे असतं ना, ते होईपर्यंत थोडंसं. पेरी पेरी मसाला पण आहे हा घरी. ज्यांना पेरी पेरी पाहिजे ते पेरी, थोडा असा वरण घाल, टेस्ट येते. सिंपल पाहिजे ते सिंपल. मी कुठून बघितलंय सांगू का? सांगू त्यांना कुठून बघितलंय. हे माझ्या मनाची रेसिपी आहे, कुठून बघितली हे आहे ना तिने इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती बघितलंय. मला माहिती आहे गोष्ट. तेच बोलली तन्नू, आणि कधी आपल्या मनातलं कधी काय बनवणार नाही ती. मला काय करते, रील्स सर्व मला सेंड करते जेवणाचं वगैरे आतला तास ती बनवते. बघा, बनवून द्या तिला, पुढे जाऊन कामाला येईन. काय बोलते. आता मी एकदमच काढून ठेवते आणि मला असं पसरवणार तिकडे जरा फॅन खाली, नंतर तिथे उन्हाजवळशी ठेवणार. थोडंसं पाणी नेते. तुम्ही बघू शकतात. त्यात थोडी हळदी पण टाकली असेल, चांगलं झालं. आता नाही टाकणार, थोडं याच्यानंतर टाकणार. क्रिस्पी थोडा होईल ना, थोडं मसाला वगैरे टाकायचा. सांग, कुठला कुठला मसाला टाकणार आहे. लाल मसाला, हळद, गरम मसाला. गरम मसाला कोण बोलते गरम मसाला टाकते? काही नको. मीठ टाक, पेरी पेरी मसाला, लाल मिरची आणि थोडीशी एवढीशी फक्त हल्दी नावापुरती. आणि मला बतावं लागेल. फ्राईज बघू शकता, त्याच्या पंख्याखाली तो सुकवणार आहे. मला वाटते क्रिस्पी बनणार आहे. बघा, शेफ आज तन्नूची रेसिपी बघ, शेफची. बघा, आता पंख्याखाली सुकवताना भेटू. आता बघू तन्नूचा फ्रेंच फ्राईज कसा बनते, चांगला लागते की नाही. तर बघा काय बोलली, माझा काय काय बोलली सांग. काय आता बघू हिला कोणता पीठ माहिती पडते की नाही. चला आता तर बघू. चल बघू कुठला पीठ घेते. बघू शकता कुठला कोण आहे. थैली हा तांदळाचा नको, मैदाचा आहे. मैदाचं पीठ समजत नाही. आणि हा तांदळाचं पीठ आहे. मैद्याचं पीठ वाटते, हे तांदळाचं पीठ आहे. खडक हे लागते ना, तेव्हा तांदळाचं पीठ आहे. नको, हा कोण वाटतंय मला. हे मैदा आहे. कोण आहे? मैदा आहे. दुसरा आहे अजून एक पसंत. सर्वच मैदा आहे की काय. हा ह्याला बोलतात कोण, आणि त्याचा अलग लागते. हे आहे कोणचं पीठ.
बघा हिला अजून पीठ नाही माहिती कुठला कुठला करण्यासाठी काहीतरी अजून मिक्स आउट करू. हे घे तांदळाचं पीठ टाक क्रिस्पी करण्यासाठी. आय एम शेफ. पण आता तन्नूनी माझी जागा घेतली आहे. टिश्यू पेपर फक्त करायची. टिश्यू पेपर नाही आहे घरी. तर आता तन्नूने सर्व काही शिकते आहे. ती 4-5 वर्षानंतर लग्न करणार आहे. तर मी तिचा लग्नाचा ब्लॉग असा काढेन ना, असा काढेन. कोण माझा जिजू असणार कोण काय माहिती नाही. तिथे असे चप्पल लपवणार आणि काय किती पैसे घेणार ना ते बघा तुम्ही. येणार कधी येणार 4 वर्षानंतर येणार आहे तो ब्लॉग. तर बघू. काय बोलते. कॉर्न थोडं पाणी टाकून बघ. नाही कॉर्नच आहे. दुसरं आहे बघ रेड रेड आहे ना समजून कॉर्न. कॉर्न कधी रेड असते काय. बघ शेजवान त्या दिवशी बनवलेला. काय टाकू टाकू पुन्हा दाखव चमचाभर. हे बघ टाक. कॉर्नफ्लॉवर थोडं टाकायचं अजून टाक थोडं. आता एवढंसं कशाला एवढंसं ठेव कामाला येईन मला. आता बघू बाई केस. आत्ताच मी उठली आहे. आमचा टायमिंग चेंज झालाय उठायचा. आता बघू काय टाकते बघा. हिला सर्व असं झालं. पाणी मिक्स करून जास्ती नको करू. कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलंय ना. तर एक दिवसाने एक असा ब्लॉग काढणार आहे मी. तन्नू आणि माझ्यामध्ये जेवणाचं चॅलेंज होणार आहे. कोणाचा बेस्ट जेवण असला ना ते कोणातरी देऊ. म्हणजे क्रिस्टिनाला देऊ नाही तर आमची बाजूवाली आईला देऊ टेस्ट करण्यासाठी. तर बघू कोणाचं जेवण बेस्ट लागते. ऑब्विसली आनंद लागणार कारण मी जेवणात कधी काय पाणी टाकला. आता पाणी टाकते. आमच्याकडे थोडा मसाले वगैरे नाही आहेत त्यामुळे थोडा ऍडजस्ट करून घ्या. ए मसाले सर्व आहेत पण नाव नाही माहिती काय काय टाकायचं आहे त्याच्यात. आता पाणी नको टाकू. टाकावं लागेल थोडा. एकदम पातळ करायचं. अरे पातळ त्याच्यामध्ये त्यामध्ये हे होणार फाटत जाणार. तर तन्नूनी हे म्हणजे फ्रेंच फ्राईज 5 झालं ना आम्ही एक बर्गर किंग नाही तर मेकडीच्या बाजूला एक दुकान ओपन करू. मस्त जोक मारा रे. हस रे हलकट हस. नावाचा पक्का चांगला आहे मसाला केलं. तुझ्या तूच काय ते मसाला त्याच्यामध्ये पॅरी पॅरी मसाला हा ते आहे मसाल्याचा. तर आम्ही ना बघा अशा डब्यामध्ये नाव लिहिलेले आहे. मी लिहिलंय म्हणजे तूनीच लिहिलंय ना का पण बाहेरचा येऊन लिहिलंय. ते एक चुकीचा झाला. ब्लॅक राय चुकीचा झाला. हा राय लिहित आता तिने बघा काय राय लिहिली राय लिहिलाय. तर तुम्हाला हे दाखवते मी. आता आम्ही पेरी पेरी थोडं टाकतोय आणि ब्लॅक पावडर थोडं टाकणार आहे. तर पेरी पेरी जाते बस. आणि हे ब्लॅक पावडर पेरी पेरी थोडं टाक दिसत नाही. हे बस आहे जास्ती नाही टाकायचं. पेरी पेरी टाक थोडं. पेरी पेरी जास्ती तिखट नको. म्हणजे पाहिजे तर वरण मीठ नाही काय टाकू शकतो. पाणी नको टाकू. मसाला केला. आता थोडा उशीर आला. 2-3 मिनिटं थोडा फक्त आपण आला शांतीने देऊया. बिचाराला लय आपटली आहे एकदम असं ढ करून आपटला. थोडं त्याला आराम देऊया. मार दिलेला तर बघू आता काय बनते. एक व्हिडिओ साहेब जेवलंस काय. मला मोडका बरोबर काय हे ब्लॉग. तर आता बघू. आज घरी कोण नाही. फक्त आम्ही 4 जण आहे. सर्व गेले कामामध्ये. त्यामुळे आपल्याला आजादी आहे. त्यामुळे आम्हा दोघांना आजादी आहे. किती मिनिटं ठेवणार आहे सांग तरी सही. 2 मिनिटं ठेवणार तेल गरम होईपर्यंत. बघू इथं फ्रेंच फ्राईज. मी खरं सांगते मॅकडी नाही तर मॅकडॉनल्डच्या पाठी तन्नूचं दुकान असणारच फ्रेंच फ्राईजचा. रिक्षा तेच आहे. काम तर भेटतात ना कुठेपर्यंत. युट्यूबवर टाकणार आहे मी.
तर बघू थोड्या मिनिटानंतर भेटू. तेल ती गरम करायचं आलं. चला फर्स्ट टाइम मला काहीतरी चांगलं झालेलं आहे. खीर तुम्ही जर मला तरी खीर खाल्लीस ना मी बोला अरे काय तन्नू. मी तुम्हाला एक सांगते, कोण असं समजा म्हणजे कोण तन्नूचा कोण असणार नवरा वगैरे लाईफ मध्ये, तो हा माझा ब्लॉग बघून तर तो बोलणार की तन्नू किचन मध्ये जेवण बनवते ना रे. तो एकदम खुश. यहाँ है एकदम खुश. म्हणजे होणारी सासू तर आपले विचार बघायला बापरे माझी सून एवढी बापरे बोलतात ना वयाची झाली आणि किचन मध्ये आली. मग कोण ना कोण असणारच ना. मी ज्यांच्या घरी जायला त्यांची मुलगा त्यांच्या की आई तर बापू त्यांच्या घरवाले किती कोणी असं त्यांच्या घरात सर्व नशिबानच मानणार. तर नशिबान काकी काय बोलते एकदम असं टाकू ना असं सोडा असं असं करत जा. पण मिक्सरही कर चांगल्यापैकी. अरे नाही कमी होतं मस्त म्हणून बोले जा कुकर तू बोलव ना. टाक टाक नाही पडलं. तर बघा इथं झालेलं आहे. बाहेर आलाय फ्रेंच फ्राईज. असं वाटते कुरकुरा खाते, कुरकुरा वाटते. मुलगी शिकली, प्रगती झाली. प्रगती कोण आहे? कोणी प्रगती बनवलं? जिचं पण नाव प्रगती असेल ना ती नशिबान असेल. तुम्ही खाऊन सांगू कसं आवाज माईक घालायचं होतच ना आवाज ऐकला असतो सगळ्यांनी. चार्जिंग नाही. माईक आम्ही यूज करतो पण माईकला चार्जिंग नाही. मी विसरली ते दिवस चार्जिंगला लावायला. A1 फ्रेंच फ्राईज आल्या. कोणाला माझ्या घरी ऑर्डर द्यायचं असेल नर्मदा निवास 5 झाला. झूठ बोल रहा है. नो 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 नो, आई एम टेलिंग. एकदी तिकडे दुकान खोलून नाही काय मॅगडी बंद झाला तंद दुकान उघड. बिजनेस ही बिजनेस. क्या आएगा पैसा ही पैसा रहेगा. टेस्ट काय तर आता एक बबलीला पण नेऊया टेस्ट करायला. सर्वांचा बघू टेस्ट कसं. सर्वांना दू टेस्ट करायला. थोडा तिखट झाला पण ते आपण आपल्या पुरती मानू शकतो. सर्वांना त्याला सुद्धा एक दाखवू, एक टेस्ट करू, बोलू की तन्नूनी फ्रेंच फ्राईज बनवलाय, सांगा कसा झालाय. तुम्हाला असं वाटत असलं मी खोटं बोलते तर सर्वांची तारीफ ऐकू तन्नू ते काय बोलतात हा की नाही बोलत आहे. पैसे ते बोलले थोडा मीठ कमी होता. अरे थोडा मसाला कमी होता. शुभच ब्लॉग टाकणार आहे. तर सर्वांना दू टेस्ट करायला. थोडं तिखट लागला. मॅगडीला फेल केलं आम्ही लोकांनी. आता बघा इकडे फ्रेंच फ्राईज झालेले आहे. आता आहे ना बबलीला दू टेस्ट करण्यासाठी. तर एक घेऊ. गरम नाही हाय थोडा गरम. तर घेऊ थोडा. तिला सांगू कसा बबली टेस्ट करून सांग तन्नूनी बनवलंय कसं आहे. खाण्यासारखा आहे काय कमी आहे. हा तिखट नाहीये. अच्छा हा सर्व एकत्र फ्रेंच फ्राईज सर्व झाले ना मग टेस्ट करू बघू काय कमी आहे. आम्ही एकदा बघू आमचं थोडा बाला बघू ती काय सांगते. बबलीने सांगितलं तिखट आणि मीठ कमी आहे. मला तर आवडला. मला फर्स्ट टाइम मी खाल्ला तेव्हा मला काय वाटलं नाही. मसाला आपण मिक्स केलं ना सगळं एकदम. तर फ्रेंच फ्राईज झालेले आहेत. मी बघू शकता ती वक्त बनवणारी. तर बघू खाऊन कसा द्या. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या.
तर आता मी ब्लॉग इकडेच एंड करते. नेक्स्ट ब्लॉग सुद्धा येणार आहे. नेक्स्ट ब्लॉग आम्ही पिकनिकला जाणार आहे. कोण कोण पिकनिकला आहे ते सुद्धा दाखवू. तुम्ही ते नेक्स्ट ब्लॉग येणार तेव्हाच बघा. आत्ता नाही सांगणार कोण कोण आहे, तोंडातनं आता निघून जाणार. तर मी ब्लॉग इकडेच एंड करते आतासाठी. बाय.